नमस्कार सगळ्यांना. सकाळचा स्वयंपाक होऊन आता दुपारची वेळ झाली आहे स्वयंपाकाची. मग काय, हे बघा टरबूज हा का म्हणतो मी एकटाच खातो, कारण की याला कुणाला द्यायचं नसतं. आणि हा म्हणतो की कुणाला द्यायचं नाही, तू खातच खा, नाही तर बाबाला पण ठेवणार नाही. मग काय, दुपारच्या स्वयंपाकाची वेळ असते. कामं तर करावंसं वाटत नाही, कारण की आता जे डिलिव्हरीची वेळ जवळ येत आहे. आणि कामं करायला थोडासा त्रास होतो आहे, कारण की उभं राहायचं म्हटलं तर पाय दुखून येतात आणि पोटामध्ये पण खूप गडबड कसतरी वाटतं. म्हणून थोड्या वेळाने मी थोडा आराम करते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करत असते. थोडा आराम थोडा स्वयंपाक अशी करत असते. मग काय, भाजी फोडणी देऊन दिली आणि साईडने भात शिजत होता. मग कणिक भिजवायची होती. थोड्या वेळाने म्हटलं बाळाला, थांब तू बाबासाठीच टरबूज तर ठेव, पण तो काय म्हणत होता मी काही ठेवत नाही, कारण की मलाच खायचं आहे. काय, स्वयंपाक करत करत आपले कामं करत त्याच्यासोबत बोलत आपले कामं करत सगळे करावं लागतं. आणि हो, टिफिनची वेळ झाली ते पण करावं लागतं, सकाळचा स्वयंपाक पण करावं लागतं आणि दुपारची कामं, भांडे धुणं, फरशी पुसणं सगळं करावं लागतं. पण स्वयंपाक केल्याशिवाय मलाही छान वाटत नाही, कारण की स्वयंपाक हा आपल्या बाईनंच केला पाहिजे. कारण की घरातील सगळं कामं जे असतं, बाकीचे कामं करतात मिस्टर, नळाचं पाणी वगैरे भरणं आणि बाहेर पाणी मारणं, पण जे कामं आहे ते मलाच करावं लागते. हे बघा बंदर, हे कधी ना कधी म्हणजे येतच असतात. उन्हाळा लागला आहे आता, यांच्यासाठी खाण्याची सोय आणि पाण्याची सोय कुठे ना कुठे असते. ते बघा स्लॅपवर होत्या पोळ्या टाकून. मग काय, लागले आपले कामी. बरं झालं पोळ्या त्यांच्यासाठीच ठेवलेल्या होत्या. मग दोघंला एक सोबती होता, एक साईडला बसून बघत होता कुठं काही खायला मिळते का तर, आणि हा एक पोळी खात होता. मग काय, दुपारी काय, आम्ही केव्हा पण साफसफाई करण्याची हे असते आमची. हा बघा माझा मुलगा साफसफाई करायला लागला, कारण की आईच्यानं काही होत नाही म्हणते, म्हणून हा म्हणतो की मी करतो. मग काय, कर म्हटलं तर बघा. आणि दुपारची वेळ चप्पल आईचे घालतो म्हणते आणि स्टंट मारतो म्हणत होता. एक स्टंट मारून बघत होता आणि माझा व्हिडिओ काढ म्हणत होता. मग काय, त्याचा व्हिडिओ काढला. एक स्टंट कसा वाटला तुम्हाला तुम्ही नक्की सांगा. आणि दुसरी ॲक्टिंग करायचं असेल तर याच्याकडून शिकून घ्या. चला मग, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.